देव काय म्हणले माहिती आहे का, शेवटी आमच्या बाजूच्या माणसाचाच तुम्हाला आधार घ्यावा लागला, आम्हाला ओळखण्याकरता नामाचाच आधार घेऊ लागला. ते म्हणले जास्ती हुशारी मारायची गरज नाही, हळूच बोलल्या त्या. तुम्ही सुद्धा निर्गुण निराकार होता, सगुण साकार नामाच्या आधारानेच झाला. नाही नाही, आम्हाला काही इलेक्शनला उभं राहायचं आहे का? नाही नाही. तुमचं मत कोणाला? म्हटलं ते माझं मला माहिती आहे. फक्त एकच सांगतो, जन्माला आलो त्या दिवशी ज्ञानोबा तुकोबाच्या पेटीमध्ये मत टाकलंय, आता पक्ष बदलायची गरज नाही. खलास. एक तुम्हाला माहिती असेल पण गंमत सांगतो, विवेकानंद आणि अमेरिकेमध्ये गेले, तिथे सगळ्या धर्मगुरूंची आणि कॉन्फरन्स होती. त्याच्यामध्ये सगळी पुस्तकं लावून ठेवली होती वरपासून खालपर्यंत, धार्मिक ग्रंथ. योगायोगाने त्या दिवशी काय घडलं, गीता ही खाली होती. तर त्यांच्या शेजारी एक पाद्री होता, तो म्हणाला, बघितलं का तुमचं स्थान, बघितलं का, तुला गंमत करून दाखव का? ती हळूच गीता काढली, वरचं सरसर हसळलं. कळलं का म्हणले आमचा धर्म. खलास. त्याला पुन्हा सांगायची गरज पडली नाही. नमो माय भाषा. तुम्ही विचारून तर बघा, एखादा खतुडर असेल त्याच्याबद्दल बोलत नाही मी, असे खडूस असतात. नाही नाही, खडूस पुरुष असतो तशी खडूस बाई सुद्धा असते. नाही, शब्द बजवतो कजाक. नवरा जर खडूस तर बायको कजाक असण्याची शक्यता आहे. आपल्या इकडे 30-30 वर्ष ऐकतात, त्यामुळे हे गुण तुमच्याकडून निघून गेलेले आहेत. तेव्हा तुमच्याबद्दल मी बिलकुल बोलत नाही. तेव्हा तुम्ही मनाला लावून घेऊ नका, मी मनाला लावून घेत नाही. आलं का लक्षात? पण समाज रचना अशी आहे. माझं बोलणं कळलं का? समाज रचना, मुलं जर असतील की नाही तर बघा, बाबांना विचारून ये, हा म्हणतो आईला विचारून ये. याच्यामध्ये कुणाला विचारू नये ह्याच्या महत्व नाही आहे. एकमेकाने एकमेकाचा आदर राखणं हे त्याच्यातला महत्वाचा भाग आहे. म्हणून समग्राचा स्वीकार, आई जशी श्रेष्ठ आहे तसा बापही श्रेष्ठ आहे. जसं डोकं चालवणं श्रेष्ठ आहे, टाक घेऊन काम करणं जसं श्रेष्ठ आहे, तरी हातात झाडू घेऊन घर साफ करणं हेही तितकंच महत्वाचं आहे. म्हणजे समग्र. माझं म्हणणं कळलं का? हा समग्राचा स्वीकार आहे. म्हणून वारकरी संप्रदायामध्ये जातीवाद बिलकुल नाही. हा श्रेष्ठ का हा कनिष्ठ मांडलंच नाही. म्हणून सर्व जाती जमाती आज महिन्यापूर्वी आता येतील. जाताना 10 लाखाचा समाज होता बरोबर. कोणाला काहीही नाही, शेजारी बसतात, जेवतात, एकमेकाच्या ताटातली भाजी, अरे तुम्हाला नाही का घ्या आमच्यातली. कोणाला असं वाटत नाही उष्ट. माझं बोलणं कळलं का? किती प्रेमाने. हो वर्षांनी भेटलो, हो काय मागच्या वारीत गेल्यानंतर पुन्हा इतका आनंद, इतका आनंद, इतका आनंद. असं नाही विचारत तुमची कोण जात. जात विचारणाऱ्याची जात कळते. माझं बोलणं कळलं का? एक सांगू का, गळ्यात मंगळसूत्र बघितल्यानंतर पुढचे प्रश्न विचारायचे नाहीत. लग्न झालंय, जी नवऱ्याची जात ती तिची जात. साधं सरळ गणित आहे. तसं गळ्यामध्ये तुळशीची माळ बघितल्यानंतर वारकरी आहे, प्रश्न मिटला. खलास. तो ब्राह्मण का क्षत्रिय का शूद्र, कमी का जास्ती, हा प्रश्नच नाही. आणि हा प्रश्न उद्भवत नाही म्हणून 1000 वर्ष हा संप्रदाय चालू आहे आणि पुढे चालू राहील. बाकीचे अवघड आहे. म्हणतात आम्ही कशात नाही, पण सगळ्यात असतात. एक सांगतो, वारकरी संप्रदाय राजकारणात सुद्धा नाही. आता काही व्यक्तिगत भाग घेत असेल तो त्यांचा प्रश्न आहे, आमचा काही प्रश्न नाही आहे. मला एकाने विचारलं तुम्हाला कोणतं सरकार, म्हटलं मला कोणतंही सरकार चालेल. अन्न वस्त्र पाणी जे देतील ते चांगलं, बाकीचं आम्हाला काय करायचं आहे. नाही नाही, आम्हाला काही इलेक्शनला उभं राहायचं आहे का? नाही नाही. तुमचं मत कोणाला? म्हटलं ते माझं मला माहिती आहे. फक्त एकच सांगतो, जन्माला आलो त्या दिवशी ज्ञानोबा तुकोबाच्या पेटीमध्ये मत टाकलंय, आता पक्ष बदलायची गरज नाही. खलास. पक्ष बदलायची गरज नाही, इकडे तिकडे बघण्याची गरज नाही. कशा करता सांगतोय मी? कारण का, आता निराळा दर्शनच नाही. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म हा ज्ञान तुकोबारायाचा चितविलास आहे. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद काम अमंगळ. भेदाभेद करणे हे अमंगळ आहे. विष्णुमय जग. जग कसं आहे एक लक्षात ठेवा. शब्द मोठा गमतीचा वापरलाय.
म्हणजे कसे तोलन वापरून शब्द वापरतात बघा. ज्ञानोबा ज्ञानेश्वरीत म्हणाले, तुकोनी घेतले मोतीये जैसे. शब्द कसे वापरतात हे बघा. विष्णू रूप म्हणाले नाही, विष्णुमय म्हणाले. तसे तुम्ही विष्णू रूप नाही पण विष्णुमय आहात. मय म्हणजे एकरूप होणं. मय मय शब्दाचा अर्थ काय? म्हणजे निराळं दाखवता येत नाही, निराळं दाखवता येत नाही इतकं मय आहे. बरोबर आहे ना? ताक दिलं, त्याने सांगितलं लस्सी पाहिजे, नाही त्यामध्ये साखर घातली, मग ते चांगला घुसळलं दिलं. एक लक्षात घ्या, ती साखर लस्सी साखरमय झालेली आहे, त्यामुळे चवीने कळतं पण दिसत नाही आणि बाजूला काढता येत नाही, बाजूला काढता येत नाही. चहा ती साखर दिसत नाही कारण साखरमय चहा झालेला आहे. तसं तुम्ही विष्णुमय आहात. विष्णुमय असल्या कारणाने विष्णूला बाजूला काढता येत नाही. विष्णू रूप नाही. विष्णू रूप झालं तर सगळा घोटाळा होईल. काय होईल? हे बघा, इथे जे प्रत्येक येणारे आहेत ते भिन्न भिन्न रूपाचे आहेत म्हणून मजा आहे. सगळे एकसारखे दिसायला लागले ते पंचायत आहे. बरोबर आहे ना? जास्ती काही कथा सांगत नाही, पण दिवाळीला नामदेवरायाच्या घरी आणि देव गेले. थोडक्यात सांगतो, विष्णुमय विष्णू रूप. तर नामदेवराय म्हणाले की उद्या पाडवा आहे, आमच्याकडे या आंघोळीला. येतो म्हणले. देवाला नामाने नाहू घालणारे कोणीतरी पाहिजे असतात. दह्या दुधाने घालतात पण नामाने नाहू कोणीच घालत नाही. नामाने नाहू घालणारे नामदेव महाराज होते बरं का. आता पुढची एकादशी आहे, त्यांचीच पुण्यतिथीच आहे, उत्सव चालू आहे. नामाने नाहू घालत होते म्हणून गेले. झालं, मग सगळं आटपलं. आणि मग आईसाहेब आरतीचं ताट घेऊन आल्या ओवाळायला. सोन्याचं ताट बीट असं सुंदर, करंडा वगैरे हिरे मोती बसवले. आता लक्ष्मीच्या हातातला करंडा आहे का तुमच्या हातातलं सांगू? कचकड्याची डबी. हे लक्ष्मी येणार म्हणजे कसा तिचा करंडा कसा असला पाहिजे? हिरे माणकाणी मुक नथ, काय अशी पाचूची नथ बीत, काय शेला बिला नेसलेली हिरवागार, काय तुम्हाला सांगू. कुंकू बिंकू मोठं असं ते टिकाऊ होतं. काय तुम्हाला एवढं काय अनुभव आला माझ्या बोलण्यातून? सगळ्यांना कळलं महाराजांना काय बोलायचं. म्हणजे टिकली नव्हती, टिकाऊ. त्या कुंकवाचा एक गुण असा आहे, ते किती जरी पुसललं तरी कपाळ लाल दिसतं. हे एकदा पडलं की पडलंच. अलीकडे बायका तेच वापरतात, सोयीचं आहे, त्याच्याबद्दल काही, आमच्या घरात सुद्धा तेच वापरतात, तेव्हा त्याच्याबद्दल तक्रार काही करण्याचं काही कारण नाही. पूर्वी ते मेण मिमाण्याचे डबे असायचे, आमची आजी की नाही ते असं असं मेण लावायचे ना, काही काही टायमाला ते मेण उतायचं, काळं व्हायचं. आता ठीक आहे, टिकले टिकले ते टिकू द्या, नाही तर न टिकू द्या, पण नवऱ्यावरचं प्रेम टिकू द्या म्हणजे खूप झालं. काय असो, तेव्हा आरतीचं ताट भेट घेऊन आल्या आणि अगदी पदर बिदर सावरत झुरत असं. नाथांनी फार सुंदर वर्णन केले नथीचं. हलू दे नाकीची सुपाणी. नथ म्हणजे सुपाणी, म्हणजे सुपाणी पाणी दार मोती असा नाकामध्ये नथ. आल्या आईसाहेब असे घालून म्हणजे मस्त. आणि काय तुम्हाला सांगू, जे सगळे देवाला वाटलं आज दिवाळी आहे आणि आपल्या भक्ताच्या घरी आहे, तेव्हा आपल्या बायकोची टिंगल करायला काय हरकत नाही. अधूनमधून बायकोची टिंगल करणं चांगलं असतं, संसार सुखाचा होतो. सततच हडेल हप्पी करणं बरं नसतं. सगळे घरात आल्यावर अटेन्शन, तर संसार सुखाचा नसतो, बळजबरीचा संसार. अशा माणसाची तो घराच्या बाहेर केव्हा पडतोय, बायकोन पोरं वाट बघत असतात. सुटले बाय, श्वास घ्यायला. जमदाग्नी हे सगळे. म्हणून अधूनमधून जरा टिंगल टवाळी करणं बरं असतं. आलं का लक्षात?
अधूनमधून बायकोला माहेरून चिडवणं सुद्धा चांगलं असतं. तुम्ही जरी अगदी 70 ओलांडली असली तरी नको ते काढायला काही हरकत नाही. तुझ्या बापाने अंगठी करून करून ती दिली नाही म्हणायला काही हरकत नाही. खोटं बोलू नका बघा. माझ्या अजून लक्षात, तुला काय माहिती आहे, तुझ्या बापाने आमच्या बापापडी करू, तुला काय माहिती आहे. मग पोरं म्हणतात काय म्हणताय, अरे जाऊ दे रे, हे मी ती दिलंच नव्हतं, पण तिला चिडवलं बरं वाटतं. कळलं का. हा गुण आपल्यात जो आलाय तो पांडुरंगाकडून आलाय. आणि तो असे आरती घेऊन आले. आईसाहेब तुम्हाला काय सांगू, सगळे देव बसले होते, सगळे चतुर्भुज दिसायला लागले. आता मला सांगा, इथे जरी एखाद्या बाईला आपला नवरा ओळखता आला नाही तर काय पंचायत होईल हो. ग्रेटेस्ट ट्रॅजेडी इन लाईफ. त्याच्यावर अभंग लिहिलाय, लाजले गे माये आता कोणा वाळू, आता कोणा वाळू, जिकडे पाहे तिकडे, जिकडे पाहे तिकडे चतुर्भुज गोपाळू. लाजले गे माये आता कोणा वाळू, आता कोणा वाळू. बघितलं सगळे ते दिसत आहेत. घाम फुटला. तो रुमाल बिमाल काढला एवढाच. का हसायला काय झालं. तुम्ही रुमाल घेऊ शकता नाही, रुक्मिणी काय रुमाल घेऊ शकत नाही. वॉट म्हणजे काय तुम्ही स्वतःला समजता काय. रुमाल घेण्यात की तिची ऐपत नाही का. काय घाम भीम टिपला. पुन्हा पुढे झाल्या. पुढे काय पुन्हा तेच. आणि पुन्हा हे हसतायत सगळे, चौघच्या चौघ हसतायत. घाम आला आईसाहेबाला. आणि चलाव पुढे लवकर, उशीर जायचंय, देवळात जायचंय, पुन्हा वडवे आलेले आहेत, आटपा. नामा पण कोणा पुढे जाऊ म्हणून आम्हाला कानात घेतलं. नामा हे सगळे सारखे दिसत आहेत, याच्यातला तुझा आणि माझा कोटचा. ते म्हणले आई हृदयाकडे बघ म्हणजे कळेल. तो तोंडाकडे बघतेस, नाही कळलं. माणसाच्या तोंडाकडे बघू नाही, त्याच्या हृदयाकडे बघावं म्हणजे कळतं सगळं. तोंडाकडे बघितलं नाही कळलं, हृदयाकडे बघितल्यावर श्रीवत्स लांछन हृदय विलासन बघितल्याबरोबर ते म्हणे जे आहे ना ते. मग काय तुम्हाला सांगू, शेवटी आईसाहेबाला सुद्धा नामाचा आधार घ्यावा लागला. कळलं. देव कळण्याकरता. तसं कलियुगामध्ये नामाच्या आधारानेच देव कळणार आहे, एरवी कळणार नाही, हा सिद्धांत आहे. आणि मग काय तुम्हाला सांगू, आईसाहेब रुबाबमध्ये गेल्या. बरोबर उभ्या राहिल्या. काय कसं काय. देव काय म्हणले माहिती आहे का, शेवटी आमच्या बाजूच्या माणसाचाच तुम्हाला आधार घ्यावा लागला. आम्हाला ओळखण्याकरता नामाचाच आधार घेऊ लागला. ते म्हणले जास्ती हुशारी मारायची गरज नाही, हळूच बोलल्या त्या. तुम्ही सुद्धा निर्गुण निराकार होता, सगुण साकार नामाच्या आधारानेच झाला. आलासी आकारा मुचिया चाडान, तुका म्हणे भिडा भक्तांची. तुका म्हणे भिडा भक्तांची. मीच नामाचा आधार घेतला असं नव्हे, तुम्ही कोणाचा घेतला. बरोबर म्हणली, जास्ती वाद नको आटपलो करता. कळलं का काय म्हटलं मी. विष्णुमय, विष्णू रूप नाही, विष्णुमय. तसे इथे येणारे न येणारे सगळे विष्णुमयच आहेत. याच्यामध्ये कोणी कमी आहे असं नाही. पण काय असतं, ते मय असल्यामुळे कळत नाही, त्याच्याकरता प्रवचन ऐकावी. तो मय कळत नाही, एकरूपता कळत नाही. म्हणून या ठिकाणी महाराज म्हणाले, आरिसा पानेर आहे तरी मुखची वाया जाय, ते निवण आहे आपण पेया. तैसे आत्म्याने आत्मया न दावी जे जरी माया. अरे आत्म्याने आत्म्याला दाखवलं नाही तर माया आहे. सर्व जर तो नटलेला तर माया आली कुठून. माझं बोलणं कळलं का. सर्वच जर तो नटलेला आहे तर माया आलीच कुठून. सर्व तोच आहे, विष्णू माया आहे. माया असण्याचं कारणच नाही आहे. तो नशेल तिथे माया आहे. माझं बोलणं कळलं का. तो नशेल तिथे माया आहे. सर्व रूप रूपसे, सर्व दृष्टी डोळसे, सर्व देश निवासे बोलिले श्रीकृष्ण. कुठे आली माया. तरी आत्मा वावो की वाया तेची कीना. देखणे अपे आप नाही देखावया संकल्प. का जे संकल्पाचे स्वरूप नाडेल स्वरूपी. तिथे बघावा असं सुद्धा संकल्प नाही, बघावा असं सुद्धा संकल्प नाही. माझं बोलणं कळलं का. आहे ते तेच आहे. स्वरूप मात्र, स्वरूप मात्र, केवळ मात्र.
साखरेत गोडी नाही, गोडी मात्र. साखरेत गोडी, गोडीत साखर नव्हे, गोडी मात्र. गोडी मात्र, गोडी मात्र म्हणजे साखर. तसं स्वरूप मात्र. त्या ठिकाणी ते पाहण्याकरता एक लक्षात घ्या, साखरेला चाखायची गरज नाही. माझं बोलणं कळलं का? साखरेला चाखायची गरज नाही, काही आवश्यकता आहे, सगळे तेच आहे. नाही मापेचा सांगा तू म्हणून द्रष्टा असे दृष्टत्वाती तू या लागी देखी जे हे मातू हरपून गेली. देखणं बघणं न बघणं ही सगळी मातू हरपून गेली. आता बघण्याचं काही कारण नाही. आता सगळं ठाकठीक आहे. उदाहरणार्थ अगदी संसारातलं सांगतो म्हणजे तुम्हाला कळत. मी का सांगतो हे चटकन कळा. मुलगा मोठा झाला, लग्न बिग्न करून दिलं, योग चांगला, मुलगी चांगली मिळाली. एक 5-6 महिने तिथे राहिले, तिचे वागणूक बघितली, दोघांचं प्रेम बघितलं, आनंद वाटला. ते म्हणाले आता आम्ही तर गावी जाऊन येतो, जरा फिरून येतो. काय आता तुम्ही कसे राहाल याच्याबद्दल मनामध्ये विकल्प येण्याचं काही कारण नाही. माझं बोलणं कळलं का? तसं सर्व तोच नटलाय असताना आता विकल्प येण्याचं काही कारण नाही आहे. कारण तुम्ही दोघं एकरूप इतके झालेला आहात. माझं बोलणं कळलं का? इतके एकरूप झालेला आहात की त्याच्यामध्ये द्वैत पुन्हा यायचं काही कारण नाही. 2 दिसला तरी 2 दिसत नाही, दोनामधून तुमची एकरूपता दिसते. म्हणून ज्या घरामध्ये एक विचार आहे, माणसं म्हणतात एका विचाराचं घर आहे. आणि एका विचाराचं घर असेल तर टिकतं, आणि एका विचाराचं नसेल तरी जो प्रमुख आहे त्याच्या विचाराने चालल्यानंतर सुद्धा घर टिकतं. म्हणून कुटुंब प्रमुख हा शब्द आहे. अलीकडे काही तो शब्द राहिला नाही. कुटुंबच राहिलं नाही तर प्रमुख कुठला राहिला? इन्कम टॅक्समध्ये 2 भाग आहेत, एक इंडिव्हिज्युअल आणि एक HUF. HUF म्हणजे हिंदू अनडिवायडेड फॅमिली. हिंदू अनडिवायडेड फॅमिलीमध्ये करता असतो, इंडिव्हिज्युअलमध्ये करता नाही आहे, कारण इंडिव्हिज्युअल आहे. तसं ही HUF आहे आणि त्याच्यातला करता पांडुरंग आहे. कळलं? हिंदू अनडिवायडेड फॅमिली. इथे विश्वरूप असून अनडिवायडेड आहे. विश्व अनडिवायडेड फॅमिली. कळलं? इंटरनॅशनल अनडिवायडेड फॅमिली. कुठेही डिव्हिजन नाही. अमेरिका असलं तरी डिव्हिजन नाही. माझं बोलणं कळलं का? डिव्हिजन असते ना तर ते नाकाने पाणी पिले असते. नाही, तोंडानेच पितात, नाकाने श्वास घेतात. काय जरी म्हण असली की नाकाने वांगी सोलतात तरी कोणालाही नाकाने वांगी सोलता येत नाहीत. काय आणि सोलायची असेल तर खालून सुरुवात करू नये, जिथे वर काटे आहेत ना तिथून सुरुवात करावी. नाही म्हणजे सोलावं असं जर वाटेल तर वांग तर सोललं जाणार नाही, पण तुमचं नाक सोललेलं मात्र नक्कीच तुम्हाला दिसेल. काय म्हटलं लक्षात घ्या. तसं इथून तिथून नाक सगळ्यांना आहे श्वास घेण्याकरता, कान सगळ्यांना आहेत ऐकण्याकरता, तोंड सगळ्यांना आहे बोलण्याकरता. म्हणून अध्यात्मामध्ये भारत अमका समका शब्द नाही, अमेरिका अमका, विश्व. ऐसे निमाते विश्व कथित कथिते नि तोषे कथ विसरत. ऐसे निमाते विश्वे कथित. म्हणून ज्ञानेश्वरीमध्ये किंवा गीतेमध्ये विश्वाचं तत्वज्ञान आहे. बरं का? विश्वाचं तत्वज्ञान हे कळणारा करता आहे, न कळणारा करता मग ते म्हणतात तुमचा धर्मश्रेष्ठ का आमचा धर्मश्रेष्ठ. एक तुम्हाला माहिती असेल पण गंमत सांगतो. विवेकानंद आणि अमेरिकेमध्ये गेले, तिथे सगळ्या धर्मगुरूंची आणि कॉन्फरन्स होती. त्याच्यामध्ये सगळी पुस्तकं लावून ठेवली होती वरपासून खालपर्यंत, धार्मिक ग्रंथ. योगायोगाने त्या दिवशी काय घडलं, गीता ही खाली होती. तर त्यांच्या शेजारी एक पाद्री होता. तो म्हणाला बघितलं का, तुमचं स्थान बघितलं का? स्वामी लुक व्हेअर यू आर. यू आर ऑन द बॉटम ऑफ द टेबल. ते म्हणले ठीक आहे, तुला गंमत करून दाखव का? ती हळूच गीता काढली, वरचं सरसर हसळलं. कळलं का? म्हणले आमचा धर्म, आमच्या गीतेच्या तत्वज्ञानावर वरचे धर्म उभे आहेत, आमचा खालचं काढलं तर सगळं वरचं. खलास. त्याला पुन्हा सांगायची गरज पडली नाही. काय मुळाशी आहे.
तसं विश्वाचा धर्म, विश्वात्मक धर्म, आणि त्याच्यातून हा चिद्विलास निर्माण झालाय. म्हणून माया कुठे आली? तैसे आत्मया ते आत्मया न दाविजे. म्हणून महाराज म्हणाले, अहो आत्मा देखला पाही, जाणोनी देखला काहीच नाही. अहो मला मी बघितलं म्हटल्यानंतर कोणाला कुणी बघितलं नाही का? मला मी बघितलं, तुम्हाला बघितलं बरोबर, यांना बघितलं बरोबर, पण मला मी बघितलं नाही का? हा प्रश्नच येत नाही. तुम्हाला बघायचा प्रश्नच नाही आहे. तुम्ही बघितलं तरी आहात, न बघितलं तरी तुमचं तुम्हीच आहात. तसं कळलं तरी आहे, न कळलं तरी आहे. दृश्य म्हटला तरी आहे, द्रष्टा म्हटला तरी आहे, कारण इथून तिथून सर्व तोच आहे. मागे एकदा मी तुम्हाला दृष्टांत सांगितलं होता. शुक महामुनी आणि राजा जनकाच्या दरबारमध्ये गेले. मग ते पहिली कथा काही सांगायची आवश्यकता नाही. आणि मग म्हणाले, जरा आता तुझं तत्वज्ञान ऐकलं, जरा गाव फिरून येतो. आणि मग गावात जनकरगणीमध्ये अवंती ना का मिथिला ना काय असेल ते बघून घ्या तुम्ही. फिरून आले आणि फिरून आल्यानंतर मग जनकाजवळ बसले. काय म्हणाले? परमहंस कसं काय बघितलं? काही नाही म्हणाले. साखरीची बाई बघितली, साखरीचा माणूस बघितला, साखरीचं मूल बघितलं, साखरीचा बैल बघितला, साखरीचा घोडा बघितला, साखरीची गाडी बघितली, साखरीचे रस्ते बघितले. अर्थ कळला का नाही? सगळं ब्रह्मरूप आहे. आता एक त्याच्या पुढे जाऊन दृष्टांत देऊ कमी गमतीचा. तिथे एक साखरीची बाहुली होती. तोंड उघडं होतं तिचं. दुसऱ्याने काय केलं? एक साखरेची चिमूट घेतली आणि तिच्या साखरेच्या जिभेवर ठेवली. साखरेची चिमूट घेऊन साखरेची नखापासून केसापर्यंत असलेली बाहुली, जीभ सुद्धा साखरेची, तिच्यावर तिला विचारलं कसं लागलं? ते म्हणले काय ठेवलं? साखर. ती म्हणली साखर म्हणजे काय असते? तसं सगळं दृश्य नसून द्रष्टाच आहे, तर दृश्य शब्द आलाच कुठून? हत्ती साखरेचा, सर्व साखरेचं. जनक राजा म्हणाले, आता बोध झाला पूर्ण तुम्हाला. ऐसे निजे निज ज्ञाने काय होती? खेळात सुखे. मग सगळ्यात मोठा खेळच. चांगल्यात खेळ, वाईटात खेळ, सगळ्यात खेळ बरं का. आनंद, सगळ्यात मजा लुटणं. चांगल्यात पडला तरी आनंद, लागलं तरी आनंद. काय खेळात गुडघा फुटला तरी आनंद. काय खेळात मुळा पडतात. काय मग मुलं लागलं का नाही तरी सोडून. आई म्हणते गुडघा फोडून घेतलास? तर म्हणलं आई तुला काय माहिती आहे, गुडघा फुटण्यात सुद्धा आनंद आहे. तो खेळाचा एक भाग आहे, कळलं का? तसं जीवनामध्ये उलट सुलट घडणं, गुडघा फुटणं, या सुद्धा जीवनाचा भाग आहे. हा खेळाचा भाग आहे. म्हणून या ठिकाणी म्हणाले, अहो आत्मया ते मिथ्या नाही, हे मायाची मिथ्या पायी. आत्म्याच्या ठिकाणी मिथ्या नाही, मायाच मुळात मिथ्या नाही. मिथ्या काय? माया. जी नाही ती माया, जी नाही ती. मग आता मायाच जर नाही तर अज्ञान कुठून आणलं? कारण मायेला दुसरा शब्द अज्ञान आहे. अज्ञान, माया, मिथ्या हे सगळे शब्द मायेला आहेत. म्हणून या ठिकाणी म्हणाले, अगा मायेची निगुणे आत्मयासी घडे देखणे. नमो माय भाषा.